ना मी लहानपणी जेव्हा बघत होतो, तेव्हा असं एक उंच प्रतिमा त्याच्या खाली बसून आपण असं करून बघणार, अशी काहीतरी अवस्था होती. आज अशा पाहुण्या आपल्या वैज्ञानिक डॉक्टर राजश्री विनोद बोथले. काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होतात, तर काही व्यक्ती कर्तृत्वामुळे. आणि डॉक्टर राजश्री हे त्याचं सुंदर उदाहरण आहे. आभाळा पलीकडची झेप माझी जीवनयात्रा आणि इस्रोतील 36 वर्ष. ग्रोथ ऑफ द बेबी गर्ल म्हणजे मी याच्या लहानपणापासून काही ना काही कार्यक्रमात भाग घ्यायची आवड होती आणि बाबांनी आणि आईनी पण त्याचा साथ दिला, प्रोत्साहन दिला. आप सब लोग शांत हो जाइए, नहीं तो मैं आपको मेरी कविता नहीं सुनाऊंगी. तर तो माझा स्टेजचा ज्याला म्हणतात चांगला पदार्पण तो पहिला तो झाला. वर्ल्ड में यदि आगे रहना है तो हमें ऐसे सारे तकनीक का प्रयोग करना है जो जिससे मैन एंड सोसाइटी के रियल प्रॉब्लम्स को हम दूर कर सके. अकम्प्लिशमेंट समजा आपण पाहू तर इस्रो इज नोन फॉर इट्स लॉन्च मिशन. आतापर्यंत 105+2 लॉन्च मिशन झालेले आहे. 135 जे आहे ते स्पेस क्राफ्ट म्हणजे सॅटेलाइटचे मिशन झालेले आहे. त्याच्यामध्ये 3 जे आहे प्रायव्हेट प्लेयर्सने पाठवलेले आहे. 18 विद्यार्थींचे उपग्रह जे आहेत पाठवलेले आहेत आणि त्याच्याऐवजी जे आहे रिएंट्री मिशन्स आहे, कारण की गगनयान जे आहे ते आता आपलं खूप मोठं जे आहे त्याच्यावरती काम चालू आहे. 44 युनिट्स इस्रोचे आहे जे की 23 स्थानांवरती आहेत. मी आलेले आहे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये, राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र. सुदूर संवेदन केंद्राचं जे हेडक्वार्टर आहे ते हैदराबादमध्ये आहे. 21 वर्ष मी जोधपूरमध्ये काम केलेलं आहे. मग RRSC नागपूर तिथे मी 3 वर्ष होते. दिल्लीमध्ये सेंटर आहे, कोलकातामध्ये सेंटर आहे आणि बंगळुरूमध्ये सेंटर आहे. आणि हैदराबादमध्ये पण आमचे 4 युनिट आहे. बालानगरमध्ये आमचा जो आहे तो मेन युनिट आहे. शादनगरमध्ये आमचा डाटा रिसिव्हिंग सेंटर आहे. GD मेटलामध्ये आमची आउटरीच फॅसिलिटी आहे, जी मला त्याचं सौभाग्य मिळालं त्याचं इनॉग्रेशन करून त्याला पुढे वाढवायचा. 2 एअरक्राफ्ट आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग आणि आउटरीच होते, तेही खूप मोठं सेक्शन आहे NRSC मध्ये. तर रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्स, तर सुदूर संवेदन अनुप्रयोग हे डिफरंट ऍप्लिकेशन्स असतात. म्हणजे वॉटर, जलसंसाधन म्हणा, भूसंसाधन म्हणा, जिओलॉजी, ग्राउंड वॉटर, मिनरल्स, असे वेगळे अर्बन, असे वेगळे सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये सुदूर संवेदनच्या आकड्यांचा प्रयोग होता. त्याच्यानंतर एक आमच्याकडे युनिट आहे, त्याला म्हणतात अर्थ अँड क्लायमेट सायन्सेस, जिथे लँड, एअर, ओशन या सगळ्यावरती काम केलं जातं. आणि आम्ही मुख्य NRSC मध्ये जे काम असतं ते सगळं डाटा जे आहे ते युजर पर्यंत पोहोचवायचं. तर आमचे काही पोर्टल्स आहे, भुवन, भूनिधी, नायसेस, हे सगळं वापरून जेवढा सॅटेलाइटचा डाटा आहे ते कोणत्याही पण युजर पर्यंत तो पोहोचवला जातो. विषय माझा होता सुदूर संवेदन किंवा रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? इट इज सायन्स अँड आर्ट ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट any object, about any area or about any phenomena without being direct contact with that object. Atmosphere मध्ये जी ऊर्जा जाते त्याला आम्ही जे सेन्सर्स किंवा कॅमेरे असतात सॅटेलाइट मध्ये त्याला रिसिव्ह करतो आणि परत त्याला अँटिनावरती पाठवतो आणि मग त्यांनी आमचे प्रोडक्ट्स बनतात. फोटोसिंथेसिसची प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये पाणी लागतं आणि सन लागतं आणि क्लोरोफिल लागतं. तर त्याच्यामुळे काही ठिकाणी जे आहे ते सनलाईट अब्झॉर्ब करतं आणि काही ठिकाणी त्याला परावर्तित करतं. तर हे सगळं कर्वचं आम्ही नंतर अध्ययन करतो जेव्हा रिमोट सेन्सिंग मध्ये, आणि आम्ही त्याचे स्टडी करतो. तर हे असे सॅटेलाइट वरनं पिक्चर मिळतात आणि त्याचं आम्ही अध्ययन करतो. पिक्चर घेतलेलं आहे मी, हे पुण्याचं आहे. तर हे पुण्याचं 56 मीटर, 23 मीटर, 5 मीटर आणि 1 मीटर. तर पूर्ण तसे डिटेल जे आहे ते वाढत जातात. जिओस्पेशल टेक्नॉलॉजीचा आम्ही खरंच म्हणजे या 36 वर्षांमध्ये खूपच बदलाव पाहिलेला आहे. बरेचसे ट्रेनिंग आम्ही लोकांसाठी कंडक्ट केले की ही टेक्निक कशी आहे, तुम्ही ह्याला कसं वापरू शकता. 2006 मध्ये बाढ आली होती, तर त्या बाढचं आम्ही आकलन केलं. तर तुम्ही ह्याच्यात पाहाल, तुम्ही हे कवास, उत्तरलाई हा ऍक्च्युअली एअरपोर्ट आहे तिथला, तो पूर्ण पाण्यामध्ये गेलेला होता.
असतात म्हणजे जलाशय कमी होत जाते, त्याच्यामध्ये सिल्टिंग होतं. तर त्याची क्षमता, भराव क्षमता आता वर्तमानमध्ये किती आहे हे सॅटेलाइटचा वापर करून आम्ही डिफरंट डेट्सचं सॅटेलाइट वापर करून आम्ही हे करू शकतो, पाहू शकतो. तर हे बरेचसे रिझर्वायर आम्ही 100 रिझर्वायरच्या वरती जे आहे पूर्ण कंट्रीमध्ये आम्ही ह्याचं आम्ही अध्ययन केलेलं आहे. जसं इंदिरा गांधी नहर परियोजनामध्ये 1975 मध्ये काय सिच्युएशन होता, नंतर किती एरिया वॉटर लॉगिंग किंवा जलमग्न झाला, त्याचे काय कारण आहे. जोधपूरमध्ये आता जर तुम्ही म्हणाल की जोधपूर जे आहे ते डेझर्ट एरियाच्या जवळपास आहे, पण जोधपूरमध्ये पण अंडरग्राऊंडमध्ये खूप वॉटर लॉगिंग होत होता. सगळे त्यांचे जे अंडरग्राऊंड आहे ते सगळे पाण्याने भरत होते. तर अशा ठिकाणी सुद्धा कसं काम करायचं हे काही रिझल्ट मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. मॉरिशसमध्ये मी इंडियन टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन जे प्रोग्राम आहे इंडियन गव्हर्नमेंटचं, त्याचं रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये एक्सपर्ट बनवून मी मॉरिशसमध्ये गेला आणि बरंच 4 महिन्याचा प्रोजेक्ट होता, पण बरंच कामं झाले. एक तिथल्यासाठी एक सॉफ्टवेअरचा पॅकेज लॉन्च केला. तो इथे तुम्हाला दिसतंय की ते तिथले मिनिस्टर आणि हाय कमिशनर ते त्याला इनॉग्रेट करतात त्याला. तर जेव्हा आम्हाला सॅटेलाइटवरनं डाटा मिळतो त्याचा आम्हाला व्हॅलिडेट करावं लागतं आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला फील्डवरती बरंच जावं लागतं. आणि जेव्हाही आम्ही गेलो तर आम्ही पाहिलं जे की गावकरी असतात ते खरंच खूप तुम्हाला सपोर्ट करतात. आम्ही इंदिरा गांधी नहर परियोजनाच्या वेळी खूप खूप इंटिरियर मध्ये जायचं, भुकेलेलं राहायचं, कारण की तिथे काही जेवायला मिळत नव्हतं. तर आम्ही नुसतं ब्रेड बटर आणि आलू भुजिया हे नेहमी आपल्या बरोबर ठेवायचं. आणि इकडे तिकडे फिरताना एका गावकरीला विचारलं, बाबा रे इथे कुठे जेवायला मिळेल का. तर तो आम्हाला आपल्या घरी घेऊन गेला. शेतातून त्यांनी भेंडी आणली, त्याच्या बायको आणि पोरीनं आम्हाला स्वयंपाक करून बिलकुल गरम गरम पोळ्या आणि गरम गरम स्वयंपाक बिलकुल एकदम आम्हाला दिला, अगदी प्रेमाने बसून अगदी बिलकुल पाहुणचार केला आमचा. आणि त्याच्या 35th अंटार्क्टिक एक्सपिडिशन मध्ये मला भाग घ्यायचा मौका मिळाला. आणि मी प्रोजेक्ट सबमिट केलं गोव्याला ओशन रिसर्च सेंटरमध्ये. ते त्याला प्रेझेंट केलं, सिलेक्ट झालं. त्याच्यानंतर मग आम्ही बद्री आणि आपलं मेडिकल झालं, स्ट्रिक्ट मेडिकल. त्याच्यानंतर औली आणि बद्रीनाथमध्ये आम्ही रिग्रेस फिजिकल ट्रेनिंग करायला गेलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा अंटार्क्टिकाला जायला मिळालं तर खरंच म्हणजे तिथली जी सुंदरता म्हणा किंवा तिथलं जे चॅलेंज आहे, आय कॉल इट इज कॉन्टिनेंट ऑफ ब्युटी अँड अनसर्टिनिटी. कारण तिथे पेंग्विन तुम्हाला खूप शिकवतं ऍक्च्युली. तर तुम्हाला ते शिकवतात की कसं टीम मध्ये काम करायचं, कसं जिम्मेदारी जी आहे ती कशी तुम्ही लोकांमध्ये वाटायची, डिफरंट लिडर्सला डिफरंट तुम्ही टास्क द्या आणि सगळेजण मिळून एका ठिकाणी राहिले तर कसंही हार्श एन्व्हायरमेंट असो, कशी विपरीत परिस्थिती असो, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. चॅलेंजेस नेहमी खूप मिळत गेले, जसं पल्लवीने सांगितलं, मिळत गेले आणि घेते गेले. वॉटर रिसोर्सेस मध्ये काम करत होते. त्याच्यानंतर मला चॅलेंज मिळाला, मला जनरल मॅनेजर बनवलं. आउटरीच फॅसिलिटीचं एक नवीन फॅसिलिटी NRSC मध्ये उघडलेली होती. तर ते 4 एकरचंच कॅम्पस होतं, पण त्याला डेव्हलप करायचं. आय वॉज इन्चार्ज. करोना आला. करोनाच्या वेळी अगदी ऐन वेळेवरती मी म्हणजे लक्षात घेऊन माझी बस जी आहे वापस बोलवली, स्वतःचं डिसिजन घेऊन की माझ्या बसमुळे कोणाला हे हेडिंग नाही आला पाहिजे की इस्रोच्या बसमुळे करोना फैलला. आणि मग करोना काळामध्ये सुद्धा ते सेंटर कसं चालवायचं, मुलांना कसं आउटरीच द्यायचं, ते सगळ्याची मी प्लॅनिंग करून आणि ते केलं. आणि खरंच त्याच्यामध्ये बरंच काही शिकायला मिळालं. आणि आमच्या तिथे पूर्ण हिंदीमध्ये काम केलं बरंच. तर त्याच्यामुळे आम्हाला इथे पाहाल तुम्ही 17, 18, 19, 19, 20, 21, 4-5 वर्ष लगातार आम्हाला कंटिन्युअस जे आम्हाला हिंदीचं बेस्ट हिंदीचं इम्प्लिमेंटेशनचा पुरस्कार पण मिळाला. त्याच्यानंतर जेव्हा डेप्युटी डायरेक्टर झाले ECSA मध्ये, तेव्हा नायसेस जो आमचा एक प्रोग्राम आहे पूर्ण कंट्री लेवलचा, त्याचा 2nd लेवलचा फेज होतं. त्याचा टेक्निकल बुकलेट, त्याचा ब्रोचर आणि वर्कशॉप करून चेअरमॅन इस्रोकडनं त्याला रिलीज करवलं. त्याच्यानंतर इस्रोची कॉफी टेबल बुक बनवली, ती चेअरमॅन इस्रो आणि डायरेक्टर NRSC तिकडनं ती रिलीज झाली. रिटायरमेंटच्या 3 दिवस आधी नायसेसचा नवीन पोर्टल होता, तो चेअरमॅन इस्रोनी बँगलोरमध्ये ते रिलीज केलं. नायसेसची वेबसाईट रिलीज केली. आणि तेव्हा मी मंथली नायसेसचा न्यूजलेटर चालू केलं, जे लोकांना मिळतं आणि काय काय काम चालू आहे क्लायमेटच्या क्षेत्रात त्याची इत्थंभूत माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचते.
तर असे ते काही कामं होते जे ऍज अ डिप्टी डायरेक्टर मी केले. जीवनाकडे पाहायचा माझा थोडासा वेगळा दृष्टिकोन आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक जे तुम्हाला चॅलेंज आयुष्यात तो मिळतो त्यांनी तुम्ही काहीतरी तुम्हाला शिकलं पाहिजे. अंटार्क्टिकाने मला शिकवलं की प्लॅनिंग फार जरुरी आहे, कारण आम्ही इथून प्लॅनिंग पूर्ण करून गेलो होतो म्हणून मी माझं प्रोजेक्ट पूर्ण मी करू शकले. आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अटेन्शन देणं हे फार जरुरी आहे, कारण कुठेही तुम्ही अटेन्शन चुकले की काही होऊ शकतं. आणि व्हिजिलंट राहणं फार जरुरी आहे. रिस्पेक्ट एन्व्हायरमेंट म्हणजे तिथे राहून तुम्हाला कळतं की जे आपले जे नॉर्मल टॉयलेट्स आहे, वॉटर क्लोजेट, आपण किती वी टेक इट ग्रँटेड, धाड धाड पाणी हे करतो. तिथे जेव्हा तुम्हाला ड्राय टॉयलेट्स मिळतात त्याच्यामध्ये कसं वापर करायचं आणि कसं राहायचं, फ्रेश व्हेजिटेबल मिळत नाही ते कसं तुम्ही वापरायचं आणि कसं म्हणजे त्याच्यामध्ये पण सुद्धा कसं राहायचं, त्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते तुम्हाला कळतात. आणि एक जी गोष्ट जी मला कळली की तुम्हाला लिमिट तुमची माहीत असली पाहिजे, पण तुम्हाला त्याच्या अराउंड वर्क करायचं. एकदा आमच्या तिथे मैत्री स्टेशन मध्ये खूप फिजिकल काम करत होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोठा गड्डा, अगदी पूल सारखा गड्डा खोदलेला होता. मी विचार केला आता या गड्ड्यामध्ये मी उतरून तर जाईन, मग वरती कशी येईन मी, आणि मग काय काय मी खोदून घेणार आहे त्याच्या आतमध्ये जाऊन. तर आम्ही थोड्या वेळ इकडे तिकडे पाहायला लोकांचा प्रोत्साहन दिला आणि मग पाहायला लोक अगदी थंडीमध्ये अगदी गाठून गेले होते. आतमध्ये गेले किचन मध्ये, एका ठिकाणी चहा चढवला, दुसऱ्या ठिकाणी ब्रेड काढले, ब्रेड पकोडे बनवले आणि जसे ते लोक आले त्यांच्या समोर अगदी पूर्ण मोठा हंडाभर चहा आणि खूप सारे ब्रेड पकोडे ठेवले. तर सगळ्यांना त्याचा खूप म्हणजे आनंद झाला. तर मला असं वाटलं की काही जरुरी नाहीये की प्रत्येक व्यक्तीने तेच काम केलं पाहिजे. ज्याला जे जमतं ते केलं पाहिजे. आपली फिजिकल क्षमता नाही आहे तर आपण नाही करायचं, जेवढं जमतं तेवढंच करायचं, पण असं नाही करायचं की आपल्यामुळे लोकांना त्रास झाला पाहिजे. नवीन चॅलेंजेस घेत राहिले आणि आउटरीच मध्ये खूप वायडर आम्हाला खूप फायदा मिळाला. खूप हे केलं, खूप प्रोग्राम केले आणि वाहवाही पण मिळाली आणि इस्रो मध्ये सगळेजण ओळखू पण लागले. टेक्निकली तुम्हाला कॉम्पिटंट होणं फार जरुरी आहे, कारण की टेक्निकली तुम्ही कॉम्पिटंट नसले तर मग तुम्ही सायंटिफिक फील्ड मध्ये तुमचं काही होऊ शकत नाही. तर देवाच्या कृपेने झालं. मी 2 टेक्निकल बुक्स लिहिले, 3 ॲटलस माझे झाले, 89 टेक्निकल रिपोर्ट झाले आणि टेक्निकल पेपर जवळपास 85 टेक्निकल पेपर माझे जे आहे ते झाले. कारण सुरुवातीला आम्ही पेपर नव्हते लिहत आम्ही दुसऱ्या फील्डमध्ये होतो आणि त्याच्यानंतर नंतर मग लिहायचं आम्ही काम केलं. तर टेक्निकली कॉम्पिटंट होणं फार जरुरी आहे. आणि नुसतं म्हणजे टेक्निकल नाही, तुम्हाला क्रिएटिव्ह होणं पण फार जरुरी आहे. हे मी माझा एक छोटासा छंद आहे ज्याला मी प्लेट आर्ट म्हणते ऍक्च्युली. तर प्लेट आर्ट म्हणजे काय आहे की जेव्हा हे कसं चालू झालं की मी भाज्या एकदा चिरत होते आणि कटिंग बोर्ड वरती त्या भाज्या अशा ठेवल्या होत्या, चिरलेल्या भाज्या, आणि मला असं वाटलं की काहीतरी छान डिझाईन झालेलं आहे. तर ते मी डिझाईन ते केलं आणि त्याच्यानंतर मग तर मला तर छंद लागला आणि मग मी आता प्रत्येक गोष्टीचं जे आहे ते नवीन डिझाईन मी रेडी करते आणि ज्या दिवशी काही स्पेशल डे असला तर मी त्याचा डिझाईन रेडी करते. जसा हा वरचा जो आहे बुवा, हा क्रिसमसचा सांता क्लॉज बनवला आहे, हा तुमचा कलिंगडनी बनवलेला आहे. हे जे आणि त्याच्यावरती छोटे छोटे कविता लाईक बर्फ से ढकी वादियां, सुंदर ट्यूलिप के फूल, केसर के खेत जा, हे बेसिकली काश्मीरचं सीन आहे. शिकारा आहे, ऍपल्स लागलेले आहे. हे केदारनाथचं टेम्पल आहे. त्याच्यानंतर ही बाई जी आहे विहिरीवरती पाणी घ्यायला दुरून चालली, एक माठ वरती आहे, एक माठ हातात आहे. तर हे वॉटर डे साठी मी पुस्तक पण छापलेलं आहे ज्याच्यामध्ये 100-150 मी असे बनवले. त्याच्यानंतर त्याला आणखीन पुढे केलं. आता 4-5 असे प्लेट आर्ट्स हे करते, त्याला व्हिडिओ मध्ये कन्वर्ट करून त्याची रील बनवते. तर तोही एक आता छंद तोही माझा आहे. आणि हे मी पाहिलं आहे की तुम्हाला हॉबीज असल्या ना तर त्या तुम्हाला रिवॉर्ड्स देतात. जसं सांगितलं त्यांनी की मी पुस्तकं लिहिले, तर मी हे 2 पुस्तकं लिहिले, अंतरिक्ष एक खोज आणि नवसंचालन उपग्रह प्रणाली. अंतरिक्ष एक खोज जे आहे ते संवाद स्थितीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. अवॉर्ड पण मला मिळाले इस्रोकडनं किंवा बुक फेअर मध्ये, राजस्थान गव्हर्नमेंटकडून. आणि तेही नाही, मी लकी होते त्याच्यामुळे माझं जेवढे कर्तृत्व होते तर मला बरेचसे अवॉर्ड पण मिळाले. मला जिओ स्पेशलचा जो आमचा मोठा अवॉर्ड असतो ISRS चा 2023 मध्ये तो मला मिळाला. ग्रँड क्वीन लीडरशिप अवॉर्ड मिळाला आहे, आयकॉनिक वुमन सायंटिस्ट अवॉर्ड, व्हीनस इंटरनॅशनल अवॉर्ड, इस्रो टीम एक्सलन्स अवॉर्ड. देन आय वॉज इन इंडियन वुमन इन स्टेम 2021.
त्याच्यानंतर हाय कमिशनर ऑफ मॉरिशसने त्यांनी सुद्धा म्हणजे माझ्या कामाचं कौतुक करून त्यांनी हे केलं. आणि पेपर आणि हे सगळे प्रेझेंटेशन अवॉर्ड्स तर बरेच वर्ष घेत राहिले. त्यात युविका प्रोग्राम NRSC मध्ये 2022 मध्ये सगळ्यात पहिले मीच ऑर्गनाईज केलं होतं आणि सगळे स्टुडंट्सला घेऊन आम्ही श्रीहरिकोटामध्ये गेलो होतो. चेअरमॅन बरोबर फोटो आहे. आणि बाहेर सुद्धा मुलांसाठी बरेच काम केले. हे कच्छमध्ये मुलांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम केलं, त्यांच्यासाठी किट्स केले, प्राइजेस दिले. तर जे म्हणजे मी माझा टेक्निकलचे सुद्धा आय जस्ट एन्जॉय माय लाईफ डुईंग ऑल दिस थिंग्स. काही ना काही करायचा प्रयत्न चालूच असतो आणि त्याच्यामुळे मला जास्त ऊर्जा मिळते. पॅशन कुकिंग माझं पॅशन होतं. आणि हे सगळे चित्र इथले नाही हा, हे सगळे चित्र जे आहे अंटार्क्टिकाचे आहेत. कारण अंटार्क्टिकामध्ये जेव्हा वेदर खराब असतं तेव्हा तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. तर आम्हाला खूप चांगला मौका मिळाला, कारण जेव्हा वेदर खराब होता तेव्हा कुकिंग करायचं. तिथला जो कुक होता त्यांनी मला ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं, मॅडम पुरणपोळी बना के खिलाना मेरे को. तर त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता. तर आयुष्यामध्ये कधी नाही तर 90 पोळ्या त्या दिवशी मी एका दिवशी बनवल्या. इलोचं जेव्हा लॉन्च असतं तेव्हा आम्ही लॉन्चच्या नंतर स्वीट्स वाटायचं. तर तिथे 3 लॉन्च झाले. तर मग एका वेळी लाडू बनवले, एका वेळी बालुशाही बनवले आणि हे 26 जानेवारीला मला वाटतं वडी बनवली. दर गुरुवारच्या पूजेसाठी काही ना काही प्रसाद, असं काही ना काही तिथे करत होतं. आय एम थँकफुल टू, आय कॉल इट ॲज अ फ्रेंड्स, फादर अँड मदर, my all relatives, they are here, my in-laws who provided lot of support to me, my parents are there, my seniors, because they always taught me something or the other. Antariksh, who is my son, who is here, Vinod, who is my husband, because wholeheartedly support, he never stopped me for doing anything, and my all the well-wishers who really helped me to make what I am today. So basically, आभाळा पलीकडची झेप माझी जीवन यात्रा. Everyone wants to fly. You are not afraid of anything. Know your strength, your weaknesses, get the wings and conquer the sky. So thank you very much.